आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी। सविस्तर बातमी अशी की दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी वाशिम जिल्हा कारंजा तालुक्यातील दुघोरा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन गुलाबराव काझे हे आपल्या शेतात काम करीत असताना दुपारी 4 वाजताच्या दरम्यान अचानक रानडुकरांनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना जबर जखमी केले। आजूबाजूच्या शेतकरी व त्यांची पत्नी यांनी आरडाओरडा केल्याने रानडुक्कर पळून गेले, पण त्यावेळी गजानन काझे बेशुद्ध पडले होते। गावकऱ्यांनी त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रमोद देवळे व अब्दुल समीर यांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। चला तर पाहूया। परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी प्रमोद देवळे। आपण कारंजा जिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहोत आणि एका भूमिपुत्राला इथं ॲडमिट केलेलं आहे। त्यांना 7 टाचे पडलेले आहेत आणि लघवीच्या जाग्यावर जखम झालेली आहे। मांडीला सुद्धा मार आहे। तर आपण त्यांचं मुलाखत घेण्यासाठी जेणेकरून त्यांना वन विभागाच्या माध्यमातून जो काही प्राण्यांचा वन्यजीव प्राण्यांचा हल्ला त्यांच्यावर होतो तर त्याला मदत सहकार्य भेटावी या निमित्तानं आपण त्यांची भेट घेण्यासाठी कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहोत। तर आता आपण त्यांची भेटसुद्धा घेणार आहोत। चला तर मग 7 टाके त्यांना लागलेले आहेत। तर इथं कर्मचारी सुद्धा आहे, त्यांची सोय सुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये झालेली आहे। आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांना रानडुकरांनी जखमी केलेला आहे। माननीय गजानन काझे साहेब जे दुघोऱ्याचे आहेत तर त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष विचारून घेऊ। माझं नाव गजानन गुलाबराव काझे। मी वावरातनी 5:30 वाजता शेतात काम करत असताना रानडुक्कर आलं आणि मध्ये पाळलं धरून आणि मांडीला चिरलं। काही टाचे मारले 7। हो जास्त मार आहे? हो 7 टाचे आहे। कणकण करू राहिले। आता ते प्रायव्हेट दवाखान्यात आम्ही चाललो। हो आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये हो सोय झाली। त्यानं डिस्चार्ज दिला। आता 24 घंटे थांबलो होती, त्याने डिस्चार्ज दिला। आता मी प्रायव्हेट दवाखान्यात नाही सोय करू राहिलो। तर आता आपण पाहू शकता की सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचा इलाज सुद्धा झालेला आहे, परंतु जखम जास्त असल्या कारणानं ते खाजगी रुग्णालयामध्ये इथून जाणार आहेत। तर असंच परिवर्तन न्यूज 24 तुम्ही पाहत राहा। यांना जे रानडुकरांनी जखम केलेली आहे तर आपण पाहू शकता की त्यांना 7% सुद्धा लागले, म्हणजे 7 टाचे लागलेले आहेत आणि सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचा इलाज सुद्धा चालू आहे। डॉक्टर वगैरे पेशंट वगैरे त्यांची काळजी सुद्धा घेत आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे कास्तकारांची स्वतः भूमिपुत्राची अपेक्षा आहे की वन विभागाच्या माध्यमातून त्यांना म्हणजे सुविधा भेटली पाहिजे, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे। तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। माझं नाव गजानन गुलाबराव काझे। राहणार दुघोरा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम। शेतात काम करत असताना 5:30 वाजता रानडुकरांनी मध्ये पाळलं आणि मध्ये टाचे पडले। मी आता सरकारी रुग्णालयात आहे। त्या दिवशी भरती झालो। किती दिवस झाले समजा? आता मी रविवारी संध्याकाळी भरती झालो होती 8 वाजता। दुसऱ्या दिवशी मध्ये 10-12 वाजता डिस्चार्ज दिला जाईल। 24 घंटे ठेवलो। इलेक्शन घ्यायला चालतो आज मी। पहिले म्हणजे गावाच्या ग्रामीणमध्ये होते का तुम्ही? नाही गावात थांबलोच नाही, डायरेक्ट कधी चालू। ठीक आहे। तर डॉक्टर साहेबांकडून पेशंटची काय म्हणजे परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। नाव? माझं नाव डॉक्टर सागर मस्के। मी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। ज्यावेळेस गजानन काझे इथे डुकरांनी मारलेल्या जखमी अवस्थेत इथे आले त्यावेळेस आमच्या चमूने लगेच त्यांना तात्काळ उपचार देऊन त्यांना भरती केले। 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवले आणि जेव्हा त्यांना एकदम बरं वाटलं, सगळ्या त्यांचे व्हायटल स्टेबल आले, त्यांना आम्ही तेव्हा डिस्चार्ज केला आणि यापुढे यांना कोणत्याही रुग्णालयात जाण्याची समोर गरजच नाही आणि सध्या ते स्टेबल आहेत आणि समोर त्यांच्या ज्या लस आहेत त्या आम्ही त्यांना तारखेनुसार लिहून दिल्या व त्यांनी त्यावेळेस त्या तारखेवर त्यांनी हजर राहावे। त्याचप्रमाणे आम्ही पुढील कारवाईसह सगळी माहिती वन विभाग व पोलीस विभागाला दिली, जेणेकरून त्यांना पण माहीत होऊन जावं की
मुंगी प्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास आहे. धन्यवाद. तर डॉक्टर साहेबांनी माहिती सुद्धा म्हणजे वन विभाग आणि पोलीस कर्मचारी यांना दिलेली आहे आणि पेशंट सुद्धा आता व्यवस्थित आहे. परंतु भूमिपुत्रा इकडे जास्तीत जास्त काळजी घेणं आपल्या म्हणजे सर्वांची हे आहे. त्यामुळे सर्वांना भूमिपुत्रा इकडे विशेष करून भूमिपुत्राचं संरक्षण झालं पाहिजे, असं काहीतरी आपण पाऊल उचललं पाहिजे. कारण की तो जगाचा पोशिंदा आहे. एका दाण्यापासून 1000 दाणे शेतकरी आपला करत असते. हे करत असताना त्याला खूप संकटातून खूप अडचणीतून बाहेर जावं लागते आणि त्या परिस्थितीतून सुद्धा आपण जे जीवन जगत आहोत ते जीवन या भूमिपुत्रामुळे जगत आहोत. तर शासनाचं आणि वन विभागाचं, पोलीस प्रशासनाचं, सर्व जेवढे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही असंच आमचं परिवर्तन न्यूज चॅनल पाहत राहा. मी प्रमोद देवळे, कॅमेरामॅन समीर शेख. गुलाबराव काजी, राहणार दुगोरा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. हे माझे शेत आहे. हे रविवारी कमी जास्त 4:30 वाजता या नाल्यातून डुकरं आले. मी काम करत असताना आणि 10-15 डुकरं आले आणि एका डुकरानं मला धडक मारली. मायावती मांडीले चिरलं आहे. या जागेला टाचे पडलेले आहे. मग कल्ला केला, लोक धावून आले रस्त्यावरचे. मग मला दवाखान्यात कारंजा लाल सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तर ती मी 24 घंटे राहिलो. मग त्याने मला डिस्चार्ज कार्ड दिलं. आणि या अशी लय नुकसान केलं आहे पिकाचं नुकसान केलं तुमचं नाही का? हो, पिकाचं लय नुकसान केलं आहे. डुकरं दररोज येतात का इथं? हो, रोज येते. तिसऱ्या दिवशी डुकरं येते. लय त्रास आहे डुकराचा. हा लवण आहे ना, हो, नाला आहे. हो हा नाला आहे हो आणि या नाल्यातून 10-15 डुकरं आले त्याशी संध्याकाळी हो. आणि तुमच्यावर हल्ला केला हल्ला केला. आणि एका डुकरानं मारलं. तुमची पत्नी सोबत होती? पत्नी सोबत होती. पत्नी बाजूला होती. हं, मग कल्ला केला, ते आले तर हं, मग मी घायल झालो. हं, रक्त गिक्त लय वाहिलं. हं, मग लोक आले, मध्ये कारंजाला दवाखान्यात नेलं सरकारी मध्ये. हं, मग तर ती मी रेफर झालो. हं. मग आणि ते- मग काय इच्छा काय तुमची सरकारनं काय करा? सरकारनं मदत केली पाहिजे. काहीतरी लागलेलं आहे, पिकाचं नुकसान लय झालं आहे. हं. सरकारनं काही मदत केली पाहिजे. तुमच्या शेतात दररोज डुकरं येतात नाही? रोज डुकरं येते. लय हा. नुकसान केलं. त्याही भागात लय नुकसान केलं आहे. तूर खाल्ली, हो, तूर खातात. बरोबर आहे. पराठीचं लय नुकसान आहे. हो, पराठी खातात, बोंड्या हो. खातात, तूर वगैरे खातात. हो. सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान या डुकराच्या रानडुकरांना होतात. हो. आणि परत असा हल्ला होतात. हल्ला झाल्यानंतर याचा सरकारनं बंदोबस्त केला पाहिजे. सरकारनं बंदोबस्त केला पाहिजे रानडुकराचा आणि वानेराचा. हो. तसंच झालेल्या या शेतकऱ्याला या डुकरानं रानडुकरानं जो काय हल्ला केला त्यामुळे या शेतकऱ्याचं बरंच नुकसान झालं. त्यांना लागलं. मग म्या सरकारमध्ये वन विभागातनी कंप्लेंट केली. पण त्याने सांगितलं की उद्या तो चौकशीले. हं, अजून पंचनामा केला नाही, हं. आले नाही. अच्छा, हो, आले नाही ना? नाही. बरं, येतील ते. ऑनलाईन केलं. ऑनलाईन केलं नाही का? हो, तर तुम्हाला सरकारतर्फे मदत मिळाली पाहिजे हो, मिळाली पाहिजे. अशी तुमची अशी इच्छा आहे? माझी इच्छा आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक.